अखेर सलमान खानची सुटका, पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता, सलमानला मोठा दिलासा। सलमान, बॉलिवूडच्या या दबंग खानला मुंबई हायकोर्टानं अखेर दिलासा दिलाय। 2002 साली सलमान खानच्या टोयोटा लँड क्रुझर गाडीखाली एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याप्रकरणी त्याच्यावर खटला सुरू होता। मात्र सलमानवर लावण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं सांगत कोर्टानं सलमानला सर्व आरोपातून बाइज्जत बरी केलं। At the end of the day, it's a professionally satisfying outcome for me, and obviously, so far as the client is concerned, it's a great relief after 13 years of journey that he has gone through. The court has held in his favor on the issues that have been raised. So we are very glad with the outcome. सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालावेळची निरीक्षणं आणि हायकोर्टानं नोंदवलेली निरीक्षणं यातला फरक देखील लक्ष वेधीय। सलमानचा बॉडीगार्ड रवींद्र पाटीलची साक्ष सत्र न्यायालयानं ग्राह्य धरली होती, जी हायकोर्टानं ग्राह्य धरली नाही। सलमान दारू प्यायल्याचं सत्र न्यायालयानं म्हटलं होतं, तर सलमान दारू प्यायल्याचं सिद्ध होत नसल्याचं हायकोर्टानं म्हटलं। सलमानच्या रक्तात अल्कोहोल सापडल्याचं सत्र न्यायालयानं म्हटलं होतं, तर रक्त तपासणीत अक्षम्य चुका झाल्याचं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं। ड्रायव्हर अशोक सिंग गाडी चालवत नव्हता या निष्कर्षाप्रत सत्र न्यायालय आलं होतं, तर आपणच गाडी चालवत असल्याची अशोक सिंगची साक्ष उच्च न्यायालयानं ग्राह्य धरली। ज्या निकषांवर सत्र न्यायालयानं सलमानला दोषी ठरवलं होतं, ते निकष हायकोर्टानं फेटाळल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। या निकालावर याचिकाकर्ते आणि वकिलांनी तीव्र नापसंती व्यक्त केली। सही माना था, आज हाई कोर्ट अपील में सबको खारिज कर देता है और उसके बाद उनको बरी कर देता है। 13 साल बाद हाई कोर्ट मान लेता है कि अशोक सिंह गाड़ी चला रहे थे, सलमान गाड़ी नहीं चला रहे थे। ये देश की कानून व्यवस्था, न्याय व्यवस्था के ऊपर एक बहुत बड़ा सवाल, प्रश्न चिन्ह खड़ा हो जाता है। सेशन कोर्टामध्ये ही केस चालली सुद्धा, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही मांडल्या होत्या की कमल खान आहे किंवा रवींद्र पाटील आहे किंवा ते स्टेटमेंट आहेत, जे विटनेस आहेत, या सर्व गोष्टींचा जो पोलिसांकडून होणाऱ्या गोष्टी होत्या त्या पूर्तता केली जात नव्हती आणि आजच त्या सर्व गोष्टी हायकोर्टापुढे आज त्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या। सलमानवर लावलेले आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्यानंतर आता या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान द्यायचं का, याबाबत सरकार 2 दिवसात निर्णय घेणार आहे। हायकोर्टाचा अपिलाचा आज निकाल लागलेला आहे, परंतु सरकारला ती जजमेंटची कॉपी अजून काही मिळालेली नाही। परंतु जजमेंटची कॉपी मिळताच त्याच्यात सोमवारपर्यंत त्याचा विधी व न्याय विभागाकडून अभ्यास करून वरच्या सुप्रीम कोर्टामध्ये अपील करायचं किंवा नाही या संदर्भामध्ये ठरवलं जाईल। सेशन्स कोर्टानं दोषी ठरवलेल्या सलमानची हायकोर्टात निर्दोष मुक्तता होते, हे अपयश कोणाचं? मुंबई पोलिसांच्या तपासाची दिशा आधीपासूनच भरकटलेली होती का? आणि या निकालामुळे जनमानसात काय संदेश जाईल, या प्रश्नांची उत्तरं पोलिसांना आणि सरकारला द्यावी लागणार आहेत। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।